रोहित पवार यांनी राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेचे आमदार फुटणार असा खळबळजनक दावा केलेला आहे। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल 2029 मध्ये भाजपातून लढणार असंही यावेळेला रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान त्यांच्या या दाव्यानंतर आता सत्ताधाऱ्यांनी देखील त्यांच्यावर जोरदार पलटवार केलेला आहे। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहे। उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं आणि कशाला, त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी, ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे। त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे। रोहित पवार यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। ते स्वतः भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यासाठी अनेक वेळा इच्छुक होते। पक्षाच्या बाबतीमध्ये कोणी भविष्यकाराने भविष्य आखण्याची काही आवश्यकता नाही। तुम्ही आपल्या पक्षाचंच बघा। अनेक बंधू बाबा राज्याच्या पोलीस खात्यानं पकडलेल्या आहेत। ती जबाबदारी ज्योतिषशास्त्राची जर रोहित पवारांनी घेतली असेल तर चांगलं आहे। आम्ही सुद्धा आमच्या भविष्यासाठी त्यांच्याकडे हात दाखवण्यासाठी निश्चितपणे जाऊ। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा केलाय। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल 2029 मध्ये भाजपकडून लढणार असल्याचं भाकीत रोहित पवारांनी केलं। तटकरे पटेलांसह 22 आमदार आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे काही आमदार भाजपतून लढणार असल्याचंही रोहित पवारांनी म्हटलं। दरम्यान यानंतर तटकरेंनीही रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलंय। रोहित पवारांचं मानसिक संतुलन बिघडल्याची टीका तटकरेंनी केली आहे। मला सांगतो, सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहे। उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं आणि कशाला, त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी, ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे। त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे। त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्या आहेत त्या आपण इकडं वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही। जे आहे ते आहे, भाजपमधून ते लढणार। फक्त प्रक्रिया ही जरा फास्ट झाली। 2029च्या आधी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती आधीच झाल्यामुळे आत्ताच प्रवेश करतात, पण आत्ता प्रवेश केला तर परत इलेक्शन होईल आणि जर परत इलेक्शन तटकरेंचं त्या ठिकाणी झालं तर ते काही निवडून येणार नाही, कारण शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल। रोहित पवार यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। ते स्वतः भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यासाठी अनेक वेळा इच्छुक होते। त्याने आमच्या निष्ठेच्या, आमच्या पुरोगामी विचाराचं काही गप्पा मारण्याचं काही कारण नाही। त्यांचा नैतिक अधिकार सुद्धा नाही। त्याने आपलं स्वतःचं बोल, आपलं स्वतःचं जे काही चाललंय ते तपासावं। आम्ही आमच्या हिमतीने आहोत। राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांनीही रोहित पवारांच्या दाव्यानंतर त्यांच्यावर टीकास्त्र डागलाय। रोहित पवारांनी त्यांच्या पक्षाकडे लक्ष द्यावं, भविष्यवाणी करू नये। आम्ही सुनेत्रा पवारांची साथ सोडणार नाही असा विश्वास यावेळी अनिल पाटलांनी व्यक्त केला। पक्षाच्या बाबतीमध्ये कोणी भविष्यकाराने भविष्य आखण्याची काही आवश्यकता नाही। तुम्ही आपल्या पक्षाचंच बघा। आपल्या पक्षामध्ये काय चालतं त्याच्यावरतीच तुम्ही लक्ष ठेवून राहा। आमच्या पक्षामध्ये अजितदादांना मानणारा हा गट आहे। अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम करणारा हा कार्यकर्ता आहे। कार्यकर्त्यापासून तर आमदारापर्यंत एकही व्यक्ती, नेत्यांपर्यंत आम्ही सुनित्रा वहिनींची साथ सोडणार नाही, हे मात्र निश्चित आहे। रोहित पवारांनी शिंदेच्या शिवसेनेचे काही आमदार फुटणार असल्याचा दावा केला। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे नेते देखील रोहित पवारांवर तुटून पडले आहेत। भोंदूबाबानंतर आता रोहित पवारांनी भविष्य बघण्याची जबाबदारी घेतल्याचं म्हणत प्रताप सरनाईकांनी रोहित पवारांना खोचक टोला लगावलाय। तर रोहित पवार म्हणाले त्याप्रमाणे 2029ला बघू असं म्हणत उदय सामंतांनी अधिकचं बोलणं टाळलंय। अनेक भोंदू जे खरात सारखे होते, जे भविष्यवाणी करणारी लोक होती, अनेक भोंदू बाबा राज्याच्या पोलीस खात्यानं पकडलेल्या आहेत। मला असं वाटतं ह्या भोंदू बाबांच्या अटकेनंतर कुणाला तरी राशी भविष्य सांगण्याचं वेध लागलेले असेल, म्हणून ती जबाबदारी ज्योतिषशास्त्राची जर रोहित पवारांनी घेतली असेल तर चांगलं आहे। आम्ही सुद्धा आमच्या भविष्यासाठी त्यांच्याकडे हात दाखवण्यासाठी निश्चितपणे जाऊ। दावा केलाय का? मग तुमचं मत काय? ठीक आहे, दावा केला असू दे, बघू आपण 2029ला हिंदी में बताइए ते कुठच्या मतदारसंघातनं निवडणूक लढवणार आहेत हे देखील 29ला साबित होईल। याआधी रोहित पवारांनी तटकरे भाजपातून लढणार आणि शिवसेना फुटणार असे दावे केले होते। मात्र पुन्हा एकदा त्यांनी हा दावा केल्यानं चर्चांना उधाण आलंय। सत्ताधाऱ्यांनीही रोहित पवारांवर पलटवार केलाय। राष्ट्रवादीत सुरू असलेल्या हालचालीनंतर रोहित पवारांनी हा दावा केला होता। मात्र तटकरेंसह शिवसेना नेत्यांनी त्यांचे दावे फेटाळून लावले आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।